शेंडा पार्क मधील झाडांना आग लागते का लावली जाते याचा जाब विचारण्यासाठी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय कोल्हापूर इथं जिल्हा कृषी अधीक्षक यांच्या कार्यालयावरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं हल्लाबोल आंदोलन करण्यात आलं। मागणीचं निवेदन सहयोगी अधिष्ठाता SB खरबाडे यांना देण्यात आलं। कोल्हापूर शहरातील एक महत्त्वाचं ऑक्सिजन पार्क म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेंडा पार्क इथली शेकडो एकरची जागा काही बिल्डर लॉबीकडून ठराविक राजकारण्यांना हाताशी धरून हडप करण्याच्या दृष्टिकोनातून विविध मार्गाने प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही ठाकरे गटाच्या वतीनं करण्यात आलाय। यावेळी बोलताना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख संजय पवार म्हणाले, आज संबंधित अधिकारी खरबाडे साहेब जे अधिष्ठाता आहेत त्यांना आम्ही आज भेट घेतली शिवसेने वतीने। शेंडा पार्क इथं जी जळीत कांड झालं आणि शेकडो झाडं जळून खाक झाली त्या संदर्भात आम्ही आज शिष्टमंडळाने त्यांची चर्चा केली। आम्ही त्यांना उपाययोजना काय करणार यावर आमचा भर होता। ठीक आहे, याला 8-9 वेळा झाडं जळतात, ही जळत नाहीत, जाळली जात आहेत असा आमचा आरोप आहे। कारण ह्याच्या पाठीमागं कुणाचा तरी टोळक्याचा ह्यात हात असल्यास ही झाडं जळली जात नाहीत। कारण त्याचा एक नियम आहे, 15 ते 20 फूट झाड मोठं झालं की त्याला प्राधिकरणानं जातं आणि बांधकाम परवानगी मिळत नाही। म्हणूनच ही लहान झाडं लावली की काही टोळी जी सक्रिय आहेत, काही बिल्डर लॉबी सक्रिय आहे, काही राजकारणी लॉबी सक्रिय झाले कोल्हापुरात, त्या जागेवर डोळ्याची जागा हडप करण्यासाठी हा प्रयत्न चालला आहे अशी आम्हाला खात्री आहे। भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणात झाडं लावा, मोठ्या प्रमाणात कोल्हापूरकरांना अपील करा की ह्या पावसाळ्याआधी प्रत्येकाने एक 15 फुटाचं 20 फुटाचं झाड आम्हाला द्यावं। जंगली झाडं असावीत परंतु ते जगले पाहिजेत, तिथं ऑक्सिजन पार राहिला पाहिजे। हे आपण फुफ्फुस म्हणतो, मग फुफ्फुसच जर नाही राहिलं तर लोकांनी जगायचं कसं? आणि शासनानंसुद्धा विचार करणं गरजेचं आहे की जिथं तुम्हाला IT पार्क करायचं, तुम्हाला मेडिकल कॉलेज करायचं, काही करायचं आहे, अन्य जागा आहेत, परंतु कोल्हापूरसाठी अशा चांगल्या जागा कोल्हापूरच्या जनतेसाठी शिल्लक राहण्यासाठी प्रशासनाने शासनकर्त्यांनीसुद्धा अक्षरशः विचार करणं गरजेचं आहे। भविष्यामध्ये यांनी करायलाच पाहिजे, नाहीतर शिवसेना ह्या कारणाच्या विरोधात तीव्र आंदोलन करेल। आपलं बाळ जर आपलं पडल्यानंतर वाईट वाटतं तसं दुसऱ्या बाळ पडल्यानंतर यांना वाईट वाटलं पाहिजे। झाडं जळली, पक्षी जळले, आपल्याला सरपटाय प्राणी मरून गेले, पक्ष्यांची अंडी तिथं खराब झाली, पिल्ली मेली, इथं थोडंसं यांना काही वाईट वाटत नाही आहे। म्हणून ह्या सगळ्या गोष्टीकडं ह्या संबंधित अधिकारी आम्हाला पॉझिटिव्ह सांगितले, आम्ही ह्यावर निश्चित उपाययोजना करू, लेआउट करू, फायर लाईन आखू आणि त्या पद्धतीने तिथं आम्ही आळी करून झाडं जळणार नाही याची दक्षता घेऊ। परंतु त्यांनी एकसुद्धा महत्त्वाचं सांगितलं की सगळंच ओपन आहे, रात्री गर्दुले येतात, रात्री पिणारी माणसं येतात, तिथं जाऊन रात्री काही गोंधळ घालणारे लोक असतात, आमच्या कंट्रोलच्या बाहेर आहे। म्हणून पोलीस प्रशासनासुद्धा माझी विनंती आहे, तिथं आपली जागा आहे, आपली झाडं जगली पाहिजेत, तिथं शहरातलं फुफ्फुस राहिलं पाहिजे, ऑक्सिजन मिळालं पाहिजे। म्हणून पोलीस प्रशासनाने सुद्धा हातात हात घालून काम करून तिथं त्यांना सहकार्य करा अशी मी त्यांना विनंती करत आहे। यावेळी जिल्हा सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, विराज पाटील, हर्षद सुर्वे, अवधूत साळोके यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। न्यूज मराठी 24 साठी कॅमेरामन प्रेम चौगले सह सिद्धबनगे, कोल्हापूर।